म्हणजे 23 तारखेला तिसऱ्या टप्प्यातलं मतदान होतं आणि त्यामुळे महाराष्ट्रात आज 14 लोकसभा मतदारसंघातल्या प्रचाराच्या तोफा थंडावतात। आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हा प्रचार संपेल। 23 तारखेला मतदान होतंय। अनेक दिग्गज या तिसऱ्या टप्प्यात रिंगणात आहेत। दिग्गज आणि मातब्बर राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा इथे पणाला लागलेली आहे। बारामतीमध्ये पवार कुटुंबीय, नगरमध्ये विखे पाटील आणि रावेरमध्ये खडसे कुटुंबियांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात प्रचार केला जातोय। तो आज थंडावेल आणि परवा या ठिकाणी मतदान होणार आहे। यातलीच एक बातमी म्हणजे साताऱ्यामध्ये काल उदयनराजे भोसले यांनी भाषणादरम्यान विविध मुद्द्यांवर जेव्हा भाष्य केलं त्यावेळी ते मुख्यमंत्र्यांच्या टीकेला उत्तर दिलं। त्याबरोबरच निवडणुका आल्या की यांच्याकडे भरपूर थापा असतात असं म्हणत त्यांनी विरोधकांवर टीका देखील केलेली। यावेळी त्यांनी एक गाणंही गायलं। हेनी जे वक्तव्य केलं तर हे ना याचा टूर काय तुम्हाला सांगायचं, ते शब्द उच्चारत जात नाही। आणि आदरणीय आमचे मित्र देवेंद्रजी म्हणतात कुठं गेले कुठं या, ते म्हणतात की उमेदवार असावा तर कमॉन असा काय बोलायचं कसं बोलायचं, काय बाई सांगू कसं ग सांगू, मलाच माझी वाटेल। आता सगळ्यात नवी मुंबईत शरद पवार यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती आणि त्यावेळी त्यांच्यासोबत रायगड जिल्ह्यातले अनेक नेते राष्ट्रवादीत दाखल झाले। पण जिल्ह्यातल्या राजकारणामुळे काही वर्षातच या नेत्यांना स्वगृही जावं लागलं। आजपर्यंत राष्ट्रवादीला जिल्ह्यात उभारी मिळू शकलेली नाही। बघूयात नेमकं या भागात काय घडतंय हे सांगणारा स्पेशल रिपोर्ट। गेल्या काही वर्षात पनवेल, उरण तालुकाच नाही तर संपूर्ण रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसशी झालेली वाताहत, पक्षश्रेष्ठींचं दुर्लक्ष, स्थानिक नेत्यांची विरोधी पक्षाशी झालेली हातमिळवणी आणि यामुळे ना राष्ट्रवादी काँग्रेस वाढली ना कार्यकर्ता। हा कार्यकर्ता पक्षश्रेष्ठींकडे आस लावून होता की पक्षश्रेष्ठींकडून परिस्थितीत बदल होईल, पण तसं काहीच घडलं नाही। त्यामुळेच आज पार्थ पवारसाठी वणवण भटकावं लागतं अशी चर्चा कानावर येते। अनेक वर्षापासून राष्ट्रवादी पनवेल शहरामध्ये, पनवेल तालुक्यामध्ये हवी तशी राष्ट्रवादीची वाढ झालेली नाही। पार्थ पवार खासदारकीसाठी आम्हाला उमेदवार मिळाले आहेत, तरुण उमेदवार आहेत आणि त्याचबरोबर पवार साहेबांचे अजितदादांचा मुलगा म्हणून आणि पवारांचा नातू म्हणून उमेदवारी लढवत असताना राष्ट्रवादीची पूर्ण ताकद पनवेल तालुका, पनवेल शहर, उरण याआधी सगळ्या पक्षांशी मोठ बांधून पनवेल आणि उरणची सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण 2009 वगळता आजपर्यंत काँग्रेस, शेकाप आणि राष्ट्रवादीला एक हाती सत्ता मिळालेलीच नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी जरी कमी असला तरी या परिसरातलं जे नेतृत्व आहे, शेतकरी कामगार पक्ष असेल, काँग्रेस पक्ष असेल, यांच्या सोबत राहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगल्या प्रकारे इथे संघटना बांधणी करेल आणि विशेष करून शेतकऱ्यांची सुद्धा या ठिकाणी मदत मिळणार आहे। JNPT सारखा विषय आहे, त्या ठिकाणी लक्ष पार्थ पवार नक्की घालतील। शरद पवार साहेबांना त्याची जाण आहे। पक्षाची वाताहत पाहून अडगळीत पडलेले कार्यकर्ते, राजकीय संन्यास घेतलेले स्थानिक नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मानणारा आणि नव्यानं तयार झालेल्या तरुण कार्यकर्त्याला आता एक आशेचा किरण दिसतोय। मावळ लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवार विजयी झाले तर पनवेल आणि उरण या दोन तालुक्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला चांगले दिवस येतील। जर पार्थ पवार यांचा पराभव झाला तर मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला या दोन जिल्ह्यांमध्ये याहूनही वाईट दिवस येतील असं इथल्या राजकीय तज्ञांचं मत आहे। विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई।